एकपात्री हास्य कलावंत डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या एकपात्री क्षेत्रातील वाटचालीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साहित्य समन्वय महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, चित्रकार मुरली लाहोटी, वदा भट आदी मान्यवर उपस्थित होते। मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी या अनियतकालिकाच्या 25व्या अंकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले। मधुसूदन घाणेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं। सांगायची गोष्ट आवर्जून की माझे जे सासरे आहेत गिरीधर नारायण जोशी, तर त्यांचा स्मृतिदिन त्यांना मी हा आजचा सोहळा समर्पित करतो। आणि विशेष म्हणजे की मला तर मंडळी विचारतीलच प्रश्नावर, पण एक आवर्जून गोष्ट सांगतो त्यांच्याबद्दल की एकमेव व्यक्ती अशी होती की जी मला प्रेमानं मला अमिताभ बच्चन म्हणायचे। ते म्हणाले ते युनियनची भाषण वगैरे ऐकायचे, ते म्हणाले तुम्ही अमिताभ बच्चनच, ते कोणी काय का म्हणाला तुम्ही तसे दिसा नसा, परंतु हा आमचा अमिताभ बच्चन आहे असं एकमेव व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात की मला वडील खूप लवकर गेले, परंतु पित्याचं सुख जे देणारे ते होते। नंतर माझी मिसेसची आई पण म्हणजे लागोपाठ 2-3 महिन्यामध्ये गेले, त्यांचंही प्रेम मला आई वडिलांसारखंच मला प्रेम मिळालं। आणि माझ्या आईची आठवण तर वारंवार मी कधीच विसरू शकत नाही, कारण जो मी नेहमी कायम सांगत असतो, जेव्हा बोलत असतो, कार्यक्रम करत असतो, माझ्या आवाजामध्ये आईचं रक्त आहे। आणि त्यामुळे जे काही एवढे सर्जरी झाली, त्याचे एवढे अटॅक येऊन गेले, तर ती जी काही सुशिक्षित आहे ती मला आईमुळे मला मिळालेली आहे। आणि कितीतरी नाही म्हटलं मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी डोळ्यातलं पाणी येतच, ते आपण सांगून येत नसतं, ते आपोआपच येतं। तर या सगळ्या वृद्ध प्रसंगी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रमोदचा मी आभार मानणार नाही, तर त्याच्या मी ऋणामध्ये राहील। आणि असं त्यांनी माझ्यासारख्या अनेक मित्रांना, म्हणजे मित्र कसा असावा, तर प्रमोद आडकर यासारखा केवळ पुण्यातच नाही, महाराष्ट्रात नाही, सर्व पातळीवरती प्रमोद आडकर हा सगळ्यांचा आदर्श मित्र असं म्हणाले। आपण एकदा प्रमोद आडकरांसाठी जरा जोरदार टाळ्या टाळ्यांवर सगळं टाळायला मला काय आणि खूप त्यांनी म्हणजे मी एक नेहमी उदाहरण देतो। घाणेकर यांची सब कुछ मधुसूदन ह्या एकपात्री कार्यक्रमाच्या 20,000व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे।